गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि ह्या नुकसानीची दखल घेत जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी देखील 2 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दिलासा देखील दिला आहे। मात्र जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांकडून एक प्रश्न समोर येत आहे आणि तो प्रश्न म्हणजे असा की शेतकरी जेव्हा नुकसान भरपाईसाठी अर्ज करतो आणि अर्ज केल्यानंतर जे काही त्याला मोबदला मिळेल ते मिळेल, पण त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी जेव्हा दरवर्षी आपला उत्पादन सरकारी धान खरेदी केंद्रामध्ये विकतो आणि ते धान खरेदी केंद्रामध्ये आपले धान्य विकल्यानंतर शेतकऱ्याला जो दरवर्षी बोनस मिळतो तो बोनस मिळणार की नाही हा प्रश्न जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांकडून समोर येत आहे। तर नुकसान भरपाई आणि धानावरील बोनस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। माहितीप्रमाणे या दोन गोष्टींचा एकमेकांवर परिणाम होत नाही। नुकसान भरपाई हा लाभ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दिला जातो। हा लाभ महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणांतर्गत दिला जातो। तर धानावरचा बोनस हा लाभ हमी भावाने शासनाच्या खरेदी केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दिला जातो। हा बोनस धानाच्या उत्पादनाशी आणि विक्रीशी संबंधित असतो। त्याचबरोबर जेव्हा शेतकरी आपले धान्य शासकीय खरेदी केंद्रावर विकतो आणि नुकसान भरपाईसाठी जरी अर्ज करतो तरी त्या शेतकऱ्याला बोनस मिळण्याचा हक्क कायम राहतो। अधिक माहितीसाठी ज्या अधिकाऱ्याकडे आपण नुकसान भरपाईसाठी अर्ज करतो त्या अधिकाऱ्याकडून महत्त्वपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणे खूप महत्त्वाचे आहे।